तर हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप सर्वजण मजेत असणार. आज मी दाखवतो तुम्हाला आमचा वायफाय आणि केबलचं ऑफिस. कारण की दादा असेल आता तिकडेच, तुम्हाला तिथे दाखवतो आता बाहेर. ऑफिस काही झालं असं लांब नाही, जवळच आहे इथे वरती. इथे मग दाखवतो आता ऑफिसच्या इकडे. ऑफिस आपला. दादा इथं काय करतो? 15 सगळं ग्रॅज्युएट झालं तरी इथं अभ्यासच करत राहिला अजून. इकडे याचा काय काम संपतच नाही. अख्खा दिवस इथे हेच असतं आपलं, बिझीच असतं. म्हणजे काय करणार, काम आहे, बिझनेस आहे. दादा तिथे सगळं कस्टमर लोकांचे अख्खे म्हणजे बघतोय तो. आपलं ऑफिस पाहतो स्वामी समर्थ महाराज. आपला कॉम्प्युटरवर तर असतो, पण मला लिखापट्टी याच्यामध्ये ठेवायला लागते. केव्हा एक टाइम कॉम्प्युटरमधून डिलीट झालं, पण याच्यामध्ये वहीमध्ये लिहिलेलं असतो माझा. हो, मग मी अभ्यासच करत असतो. अभ्यास करत असता अख्खा दिवस इकडे. आज मंगळवार आहे, तसं पण आम्ही चाललो मंदिरात हनुमानाच्या. थोडा पाया पडून दाखवतो तुम्हाला मंदिरात, दर्शन घेतो. बनवते बिर्याणी. आज बिर्याणीचा हे आहे स्पेशल. आज स्पेशल म्हणून पोरांना पाहिजे बिर्याणी. आज आहे माझा मंगळवार एक टाइम, पण यांना पाहिजे बिर्याणी. मग आता यांच्यासाठी बरं करू बिर्याणी. चला, कारण 4 दिवस आता लगातार सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार एक टाइम उपवास. एक टाइम म्हणजे 4 दिवस उपवासच आहे. डायरेक्ट शुक्रवारी खायला भेटेल सर्वांना. आमची फरमाईश होती म्हणून मम्मी आमच्यासाठी बनवते बिर्याणी. जरा थोडाफार आम्ही सुद्धा मम्मीला हेल्प करते, मदत करणं. मस्त बिर्याणी बनवत आहेत. वाजत मस्त सुटलाय बिर्याणीला. हे बघा, हे आता कांद्याची आणि कांदा मिरची याची पेस्ट टाकलेली आहे. आणि दादा जिथं करते कोशिंबीर कटिंग. बिर्याणीच्या सोबत कशी कोशिंबीर छान लागते ना. कोशिंबीर असले का मग बिर्याणी खायला मजा येते. मम्मीला मदत करायलाच पाहिजे. मम्मीची टेस्टी बिर्याणी बनते कधी पण. मम्मीचा आज व्हेज आहे ना मम्मी? हो, माझा कालचा पण सोमवार एक टाइम, आजचा पण मंगळवार एक टाइम. आता पोरांना पाहिजे बिर्याणी, कारण 4 दिवस उपवास आहेत ना. मग करून टाकू आज. डायरेक्ट शुक्रवारी खायला भेटेल. हो, अशा प्रकारे इथं मस्त बिर्याणी बनवून घेतलेली आहे. आता झाल्यावर दाखवतो तुम्हाला. खातो मस्त खातो इथं मी. कसं याच्यात काय काय म्हणजे कसं काय टाकलंय याच्यामध्ये 9-10 पळा तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर 10-12 लवंग, 10-12 मिरी, हिरवी वेलची, दालचिनी, तेजपत्ता वगैरे सगळं अख्खा सामान टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्या जोडीला लगेच मग कांदा आणि मिरचीची पेस्ट, नंतर टॅमॅटोची पेस्ट, आळा लसणाची पेस्ट. आळा लसणाची पेस्ट याला चिकनच मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. आळा लसूण, दही आणि चिकन बिर्याणी मसाला तो यालाच लावून ठेवलेला आहे. त्याला झाला आता अर्धा पाऊण तास. आणि हे 2 कांदे कटिंग केलेले ते फ्राय केलेले आहेत. आणि आपला हे 2 चम्मच लाल मसाला, अर्धा चम्मच हळद, 1 चिकन बिर्याणी मसाला आहे ना त्याचा पण थोडासा पावडरचा आहे. आणि हे चिकन मसाला पण आहे. आणि चवीनुसार मीठ.
बिर्याणी झाली? हा झाली आता 15-20 मिनिटं ठेवली गॅसवर. आता वाफ बघ. हा वाफ बघा कशी. हा मस्त सुगंध येतोय. सुगंध टेस्टी झाले असेल एकदम. 15-20 मिनिटं थरावर ठेवली ना का ती छान होते. बिर्याणी ते एक नंबर झालेली आहे. खातो मस्त ताव मारून. वाढ आंबे. वाढते बघ आता बघ. एक नंबर वास सुटले बिर्याणी. अशा प्रकारे बिर्याणी घेतली आहे. आता खातो मस्त. लाईट लावा आता. बिर्याणी तर एक नंबर झालेली आहे. वास पण काय मस्त सुटलाय. तर खातो मस्त ताव मारतो बिर्याणीवर. प्रकारे आम्ही सर्व बसलो एकसाथ जेवायला. बिर्याणी तर एक नंबर झाली आहे. मस्त झाली या सर्वांनी खायला या. मम्मी इथं खाते कलिंगड. मम्मीचा व्हेज आहे ना आज. तेच म्हणजे उपवास व्हेजच झाला ना आपल्याला. आपण सांगितले म्हणून बघा बिर्याणी एक नंबर झालेली आहे. मम्मी कलिंगड खाते आता. सगळ्यांनी कलिंगड खायला या. या सर्वांनी बिर्याणी खायला. किती अंडी टाकले? टाकलेत ना 5-6 अंडी टाकले. सगळे अंडी वाटतं मलाच आल्यात वाटतं. सगळे अंडी इथंच येत माझ्या ताटात. आम्हाला कोण दे. आता ते काय माझ्यात ना याच्यात होती वाटतं अंडी. रोहनच्या नशिबात होती काय सगळी अंडी ती. अंड्याला काय दिसतच नाही. कोंबडीला परत द्यायला मिक्स केलेलं आहे ना फ्राय करून ते. मग तो त्याला वाटतं गेला एक साईडचं जास्त अंडी. तसं काय एक्स्ट्रा मलाच येतो कधी ताटामध्ये. अंडी कोंबडीला द्यायला लागते. फायनली घरी आलोय. कारण की तिथून देव बी आता ते बसवले. तिथं बोलू नाही शकलो कारण की तिथं बँडचा आवाज एवढा होता की म्हणजे बोलताच नसता आला. मी व्हिडिओ शूट केले आहेत. मग इथून आता पुढचे व्हिडिओ बघा तुम्ही तिकडचे कसे आहेत.